जर तुम्हाला बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचायचं असेल ना तर चिताक हे घातलंच पाहिजे. समजलं? चिताकचं फार महत्व आहे. आई साईला बरोबर. हो हो, अगदी छान झालं, अगदी छान झालं. मी तुमच्याकडून पहिला जो सगळा मंगळसूत्र, कानातलं, ब्रेसलेट, पायातला कडा वगैरे हे जे सगळं केलं त्या हिशोबाने बघितलं तर सगळ्याला मॅच होण्यासारखं झालं आणि माझ्या बजेटमध्ये पण अगदी छान झाला. आणि आधीच्या लेडीज घालायच्या पण ते सोन्याचं असायचं, पण मग मला हा पारंपरिक दागिना तर चांदीचा सगळं सेट करायला लागले तर मला हा पाहिजेच. हा आणि मला चांदीमध्ये करायचं पण हे काय होतं, बाकीचा सगळा सेट तयार झालाय पण गळ्याबरोबर एक काहीतरी करायचं होतं तर पारंपरिक काहीतरी असू दे. पण चिताक म्हणून मी तुमच्याकडं हे ट्राय केलं, छान झालं. चिताकच्या मागं कारण का, म्हणजे का घालतात असं काय? चिताक हा एक पारंपरिक दागिना तर आहेच. अच्छा. तर त्याच्या नावाचं त्याचं महत्व आहे की त्याचं नाव चिताक आहे. अच्छा. हे जेव्हा आपण गळ्यापाशी घालतो त्यावेळी आपला कंठ आहे ना तो सिक्युअर राहतो. हा, मध्ये टीव्ही मध्ये बघत असलं. हा, जे जंगली जनावर हल्ला करते ना, स्त्री असू दे पुरुषावर असू दे, ते गळ्याचा घोट घेते. कारण त्याला माहित आहे की जोपर्यंत आपण त्याला मारू शकत नाही तो पण आपला बचाव आपण करू शकत नाही. ते जनावर आपल्याला खायला येत नाही, स्वतःचा बचाव करण्यासाठी येते. तर पूर्वीच्या बायका ज्या रानात जात होत्या, जंगलात झाडं तोडायला किंवा पाणी नदीवरनं आणायला, तर ते जंगली जनावर असायचे, त्यांच्यापासून संरक्षणाचं एक काम महत्वाचं करत होतं. हे जर का तुम्ही गळ्यामध्ये घातला तर आपला कंठ आहे तो सिक्युअर राहतोय. म्हणजे जनावरांनी जरी गळ्याचा घोट घ्यायचा म्हटलं तर चिताक आडवं येते. आणि दुसरे चिताकला जे महत्वाचं आहे ते हे खूट आहेत, जेणेकरून ती त्याला जनावराला लागले पाहिजे, म्हणजे त्याने गळ्याचा घोट सोडला पाहिजे. हे त्याचं फार महत्वाचं आहे. आत्ताच्या जनरेशनला हे माहीत नाही आहे. आत्ता जे काय रानामध्ये चित्ता बिबटा वगैरे या लागले ते हल्ले जे करायला लागले ते ज्यांच्या गळ्यात हे नाही आहे. त्याच्यामुळं मी असं म्हणत नाही की प्रत्येकानं सोन्याचंच घातलं पाहिजे. कारण चांदीचं किंवा कुठल्याही धातू जर का चिताक म्हणून पट्टी घातली तर ती बाई सिक्युअर आहे, ती पुरुष सिक्युअर राहू शकते. दुसरी ह्याचं महत्वाचं काय आहे की पूर्वीच्या बायका नदीवरून कळशावरून डोक्यावरून यायच्या किंवा लाकूड तोडून त्यांनी डोक्यावरून घेऊन यायचे, भारा बांधून घरात डोक्यावरून घेऊन यायचे. ते बॅकबोनला सपोर्ट असावा म्हणून ही साईड असते ती बॅकबोनला सपोर्ट करते. त्यामुळे चिताकचे दोन फायदे आहेत. एक बॅकबोन म्हणजे डोक्याला जी शिर जाते त्याचा सपोर्ट एक चांगला मिळतोय, म्हणजे मानेचे त्रास होत नाही जे आजकाल सर्रास बायकांना होतात. आणि दुसरा हिंस्र प्राण्यापासून बचाव सुद्धा होतो. आणि तिसरा त्याचा फायदा आहे की जर का ते सोन्या चांदी असेल तर त्याचे काही कधी पण पैसे मिळून जातात. चिताक फार महत्वाचं. प्युअर मध्ये होतंय. हो हो हो, अगदी छान. बरोबर. छान, म्हणजे हे माहितीच नव्हती. बरोबर, बऱ्याच जणांना माहित नाही, मधल्या जनरेशन गॅप आहे. खरंच नाही कळत.